हरिहरेश्वरच्या सुंदर आठवणी कॅमेऱ्यात आणि मनात साठवत आम्ही पुन्हा एकदा बॅकपॅक खांद्यावर टाकली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचं ठिकाण होतं वेशवी बागमांडले फेरी पॉइंट. नशिबाने वेळेत जेटी मिळाली, त्यामुळे कुठलीही घाईगडबड न होता आम्ही फटाफट बाईक्स पार्क केल्या आणि समुद्रामार्गे नव्या अनुभवाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. आजच्या प्रवासाचा पुढचा टप्पा होता भक्कम इतिहासाची साक्ष देणारा बाणकोट दुर्ग. जेटीतून उतरताच आम्ही थेट गडाच्या वाटेला लागलो. प्रत्येक वळणागणिक समुद्राचं अप्रतिम सौंदर्य आणि इतिहासाची चाहूल एक वेगळीच उत्सुकता निर्माण करत होती. आता खरी गड सफरला सुरुवात झाली होती. वेशवी जेटी बंदर हे सावित्री नदीच्या काठावर बसलेले एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. याच ठिकाणी सावित्री नदी आपला सुमारे 110 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून अरबी समुद्रात स्वतःला अलगद सामावून घेते. कोकणातील उल्हास नदीनंतर सर्वाधिक लांब असलेल्या नद्यांपैकी सावित्री नदीचं हे समुद्राशी होणारं मिलन पाहणं हा स्वतःमध्येच एक अविस्मरणीय अनुभव आहे. बाणकोट गावातून वळणावळणाच्या रस्त्याने बाईकची चाकं पुढे सरकत होती. एका बाजूला शांतपणे वाहणारी सावित्री नदी तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचं मनमोहक रूप. प्रत्येक क्षण डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत आम्ही अखेर बाणकोट गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. मित्रांनो, सध्या आम्ही येऊन पोहोचले बाणकोट किल्ल्यावरती. जसं की याला हिम्मतगड म्हणतात आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. इथे भव्य दिव्य असे बुरुज लागलेले आहेत आणि इथे काही वयस्कर मंडळी आणि काही यंग मंडळी बसलेले. हां इथे आपल्याला लिंबू सरबत, कोकम, कैरी पन्ने सगळे मिळणार. हापूस वगैरे पण खायला मिळणार आणि काळी मैना डोंगराची सध्या रानमेवा असलेला करवंद. आणि हा किल्ला छोटा जरी असला, भन्नाट आहे याचा आकार वगैरे. तुम्हाला आता दाखवतो मी ड्रोन शॉट. आणि पण त्या अगोदर तुम्ही हे बघा, हा व्ह्यू, हा किल्ला, ही किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्याच्या समोर असणारा हा व्ह्यू बघा, का खतरनाक आहे. एकदम अप्रतिम सुंदर असा. आणि हे किल्ल्यामध्ये असलेलं पाण्याचे टाके वगैरे तिथे आणि हे छोटंसं मंदिर. जबरदस्त असा हा व्ह्यू आहे. आणि इथे चालणारी हवा पण सुंदर अप्रतिम थंडगार हवा देते. शांतपणे मस्त झोप लागत होती. हे बघा मित्रांनो, समोरच आपल्याला दिसतं हरिहरेश्वर. हे जे दिसतं हे MTDCचे हे स्ट्रक्चर आहे. एक्झॅक्टली ह्या डोंगराच्या मागे आहे हा हरिहरेश्वर, हे बीच आणि मंदिर. आणि आता आपण जर इकडे खाली गेलो तर हा आहे वेलास टर्टल, जो की फेमस बीच आहे टर्टल फेस्टिवलसाठी. वेलास म्हणून, वेलास तो इथे जवळच आहे. पण आपण तिकडे न जाता आपल्याला पुढे निघायचं आहे. तर चला, अजून भरपूर लोकेशन कव्हर करायचे. समुद्र किनाऱ्यावरील एका छोट्याशा टेकडीवर उभा असलेला बाणकोट किल्ला हा फक्त किल्ला नाही, तर कोकणच्या समृद्ध इतिहासाचा मूक साक्षीदार आहे. सावित्री नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर बसलेला हा दुर्ग पूर्वी सावित्री नदी मार्गे होणाऱ्या व्यापारी वाहतुकीचं संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आल्याचं मानलं जातं. या किल्ल्याचा इतिहास तब्बल 2000 वर्षापूर्वीपर्यंत पोहोचतो. ग्रीक प्रवासी टॉलेमीच्या नोंदीमध्ये याचा उल्लेख आढळतो, तर चीनी प्रवासी ह्युन सॅंगनेही या परिसराला भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. काळानुसार या दुर्गावर पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज अशा अनेक सत्तांनी आपला ठसा उमटवला. सरखेल कान्होजी आंग्रे
यांनी हा किल्ला जिंकून त्याला हिम्मतगड असे नाव दिले. तर पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याचे नाव व्हिक्टोरिया फोर्ट असं ठेवण्यात आले. आज या गडावर उभं राहिल्यावर नजरेसमोर दिसतो तो अथांग समुद्र, सावित्री नदीचा संगम आणि इतिहासाच्या असंख्य आठवणी, ज्या प्रत्येक गडप्रेमीला भूतकाळात घेऊन जातात. मित्रांनो, हा किल्ला जरी छोटा असेल पण याची एक खासियत आहे, ती म्हणजे किल्ल्याला जागोजागी छोटे छोटे खोबण्या केलेल्या आहेत तिथे आरपार असे होल, जेणेकरून गनिमांवरती दुश्मनांवरती नजर ठेवण्यात यावी. हे बघा, म्हणजे जर कोणताही गनिम जर इकडून चढण्याचा प्रयत्न करत असेल, प्रत्येक साईडला प्रत्येक वॉलच्या इकडे हे एक बनवण्यात आलेलं आहे. जसं की कोणीही चढण्याचा प्रयत्न केला तर इकडनं त्याच्यावर अटॅक किंवा काही करता येत असेल. हे बघा, प्रत्येक ठिकाणी इथे सुद्धा तोफा ठेवलेल्या असतील. सध्या नाही, आपल्याला एकच तोफ बघायला मिळते ती तिथे. इकडनं हा डायरेक्ट टप्पा आहे, हा पूर्ण फेस कव्हर करतो इथनं गनिमचा. त्यानंतर हा वरचा भाग कव्हर करतोय हा, आणि इथे सुद्धा हा पाठचा भाग कव्हर करतोय, इकडे ह्या साईडचा भाग कव्हर करतोय. आणि सुंदर अशी हवा चाललेली आहे. हवाचा आनंद तुम्ही बघू शकता. हवेने आवाजावरनं तुम्ही हवेचा काय आवाजावरनं तुम्ही हवा अनुभवू शकता की कशी चालू असेल, शांत थंड. आणि ह्या साईडला आहे किल्ल्याचा एक अपरिचित असा भाग, ज्याला येण्यासाठी आपल्याला कदाचित तिथून रस्ता आहे. पायऱ्या मोठ्या. खाली आल्यानंतर आपल्याला ते चोरवाड बघायला मिळते करताना. त्यानंतर ही विहीर आहे. त्यानंतर इकडे अजून एक काहीतरी अवशेष आहे गडाचं. हे बघा, हो हो हो, काय मित्रांनो, नक्की हे बाणकोटमध्ये काय अवशेष आहे कमेंटमधून करून सांगा. कळत नाही. एक खोली आहे जी बंद आहे पुढे समोरून, पण मला असं वाटतं पुढून एक काहीतरी असावं. दारुगोळा कोठार असावं का, कदाचित. एकदम लपलेला छुपा रस्ता. बाणकोटगडाची सफर पूर्ण करून आता आमचा पुढचा टप्पा होता दापोली जवळील प्रसिद्ध कड्यावरचा गणपती. बाणकोट, काटे, गुडेघर आणि मांडवली या निसर्गरम्य गावातून वळणावळणाच्या रस्त्याने आमचा प्रवास सुरू झाला. पण कोकणात फिरताना एखाद्या आंब्याच्या बागेकडे दुर्लक्ष होणं म्हणजे अशक्यच. रस्त्याच्या कडेला डवरलेली आंब्याची झाडं दिसताच आमच्यातला आंबरेशपुरी जागा झाला. मग काय, क्षणाचाही विचार न करता बाईक्स बाजूला लावल्या. जाना मेरा भाई है, वही देख रहा हूँ, रास्ता ही ढूंढ रहा हूँ दोस्त पीछे जाने के लिए. इधर से जा सकते हैं. इतने उतरे पण चढ़ता नहीं ना रे, निकली है. सरक मैं आपली जागा दाखव ना. चालू आहे व्हिडिओ. चुकीचा नेम लागलेला आहे, शोल्डर डॅमेज आहे माझा. मित्रांनो, जागा बघा कसली भारी आहे, एक नंबर आतमध्ये. हे थांब जरा, फेकू नको, इंस्टावर लागेल. बाळू, ए बाळू,
गेला खाली. काय तू निशाणा चुकत नाही आपला. कैऱ्या खायला मजा येईल. निशाणा चुकत नाही कारण मी नाही आलो ना अजूनपर्यंत. सांग आता. यार दाखव. आमचा सुनील सुर्वे, आमचा सुनील सुर्वे. कुठे गेलाय? ए भाई चंदन झपाटले. पडली. अरे यार एवढा शॉट लावून ठेवलाय तुझ्यावरती वर. आलो आलो. हे पकड सागर, मी आलो तिकडून जाऊ. तिकडून रस्ता वाटतो. आम्ही वरतून मारतो. मित्रांनो, मला एक जागा सापडली इकडनं खाली उतरायला आणि इकडे आंबे पडलेले आहेत. हे बघा, आंबे गोड आंबे. हे ते पिळून खायचे आंबे छोटे छोटे, जे एकदम चवीला भारी लागतात. रायडिंग वरती पण जंगल. ऐका, बांध बांधला. मला इथे भीती फक्त एकाचीच आहे, ते म्हणजे कुठलाही जंगली प्राणी वगैरे नको असावा. आणि दुसरं म्हणजे अरे एवढं दाट आहे ना, आणि इकडे एवढे आंबे पडले की कुठला वेचो आणि कुठला नाही तेच कळत नाही. आज फिरायचं तर होतं, पण समोर होतं दाट जंगल. मनात एकच विचार, काय माहित अचानक एखादा बिबट्या समोर आला तर. त्या कल्पनेनेच 100 धडधड वाढली. खतरनाक 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर. हो, एवढा आंबे थोडी भीती आणि भरपूर उत्सुकता घेऊन मी हळूहळू त्या जंगलात शिरलो. आंबे खरं तर आंबे गोळा करतानाच खरी परीक्षा होती. गवतामध्ये घुणस किंवा इतर एखादा विषारी साप लपलेला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि त्या दुर्गम भागात जवळपास दवाखान्याची सोय नव्हती. त्यामुळे प्रत्येक किडे वगैरे पाऊल भरपूर जपून दिसतात. टाकत, आजूबाजूला सतत लक्ष ठेवत आणि पूर्ण सावधगिरीने आमची ही छोटीशी आंबा मोहीम सुरू होती. कसला रस्ता आहे. Oh, the thrill. The thrill of jungle. Yeah. कुठे? खडकाळ भाग या. मयूर, दगड बिगड मारू नका. भाईसा खतरनाक. एक रायडिंगचं जॅकेट रायडिंग करता करता झाड दिसलं नाही. आता घुसलो आम्ही कुठेतरी मध्ये. लोकेशन माहित नाही, काय माहित नाही, पण तुम्ही इथे हा दगड बघू शकतात. हा चिऱ्याचा दगड किती प्रमाणात आहे आणि याच्यापासून बनणाऱ्या विटा जे घराला थंडवा देतात. चिऱ्याचा दगड. हो हो हो, इथे भाई आंबेत. हे बघा, मोठे मोठे थोडेसे. हे मी वर फेकतो, हे खायला मजा येणार. ए गे बाई, हा गेला कुठे? मयूर 1 2. चिकन सॉरी. हा मयूर, कैरी आहे. हा फेकतो ना. घे 1 2. अरे आईला मयूर इंस्टा घेऊन आला असता इकडे. तो काय इष्ट त्याच्या हातात. थोडस पुढे गेलो आणि अचानक हा समोर दिसला. एका क्षणासाठी तर अक्षरशः दचकूनच गेलो. आधीच मनात जंगलाची भीती होती, त्यात हा अचानक समोर आल्यावर माझी थोडीशी नाही तर चांगलीच फाटली. पण पुढच्या क्षणी लक्षात आलं की आपलाच माणूस आहे. निशाणा. परफेक्ट शॉट एकदम. निशाणा.
तुला दिसला ना. हे कुठे पडले रे आंबे मगाशी पाडले एवढे? कुठे बोलतोय? अरे नाहीत आहेत ना, निसरडे. खरं सांगायचं तर लहानपणी आंबे किंवा पेरू चोरून खाण्याचा अनुभव जवळपास प्रत्येकाने घेतलाच असेल आणि त्यात मी तर अगदी आघाडीवर होतो. आज या प्रवासात पुन्हा तसाच क्षण जगायला मिळत होता. बालपणीच्या त्या खोडकर आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि प्रत्येक आंब्यासोबत जुन्या आठवणींची गोड चवही अनुभवायला मिळत होती. काढ ना मग एखादा पिकलेला असेल तर. येऊ का पण? नको येऊ, रस्ता बरोबर नाही. हे घे, हे घे, हे घे. कुठून जायचं? थोडी पण निष्काळजी डायरेक्ट खाली घेऊन जाईल मला. त्यासाठी मी जास्तीत जास्त झाडाचा सपोर्ट घेतोय आणि ह्या जॅकेट मध्ये चढणं मला अवघड झालं. काटे काटे. हे घे. हा एखादी शिकली वाचवा काट्यांपासून. आणि शिकवत थांबा. काटे अडकली भरपूर. थांब 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 असा थांब असा थांब. सोडू नको. नाही सोड 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 नाही. अरे बोरच्या झाडाचे काटे ते. हो लिव्हमॅन. आंबा मोहीम यशस्वीपणे पार पडली आणि आम्ही निघणार इतक्यात आमच्या मित्राच्या अंगात जणू काळवीटच संचारलं. त्याचा तो उत्साह आणि आमची धावपळ पाहून मात्र सगळेच पोट धरून हसायला लागले. अरे यार विनोद. मस्त उठला. हे जा. स्पेनचे बुल आले तिथे आणि हे पळतात. कमॉन, एक जण आंबे जमा कर. या पहिल्या प्रयत्नात त्याचा अंदाज थोडा चुकला, पण तो काही हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. दुसऱ्याच प्रयत्नात त्याने अगदी अचूक निशाणा साधला आणि मग तिथे एकच जल्लोष सुरू झाला. गुपचूप अटॅक. तोड द्या त्या सिंग. गुपचूप अटॅक झालेला इथे. एवढी आंबे जमा केलीत आम्ही. आणि विकायचे बसायचे का? 200 रुपये फोटो काढ ना यार भेंडी अपलोड करायला आता लगेच. आंबा चोरण्याची ती मजा, धमाल आणि बालपणीच्या आठवणी मनात साठवत पुन्हा एकदा बाईक स्टार्ट झाल्या आणि पुढचा प्रवास सुरू झाला दापोली तालुक्यातील निसर्गरम्य अंजर्ले गावाच्या दिशेने. अंजर्लेकडे जाताना उन्हाने अक्षरशः कहर केला होता. एवढ्या कडक उन्हात बाईक चालवणंही आता जरा जड जाऊ लागलं होतं. इतक्यात रस्त्याच्या कडेला शांतपणे वाहणारी भाजरा नदी नजरेस पडली आणि मग काय, क्षणाचाही विचार न करता बाईक्स बाजूला लावल्या. नदीकाठी थंडगार वारा, हातात नुकतेच तोडलेले गोड आंबे आणि काही निवांत क्षण. प्रवासात अशा छोट्याशा थांब्यामुळेच तर सफर आणखीन सुंदर बनते. बॉटल ते पाणी किती बॉटल आपल्याकडे. एक नंबर असं विहिरीचं पाणी भेटलेलं आहे आपल्याला त्या रस्त्यात आणि बाजूलाच नदी आहे. नदीचं पाणी फिल्टर होऊन नॅचरल पद्धतीने ह्या विहिरीत येतं खालून आणि आता ही विहीर आपल्याला थंड पाणी देते, एकदम थंड. नदीचं पाणी सध्या गरम आहे उन्हामुळे, आपल्याला हे थंड पाणी प्यायला मिळणार आहे. हे बघा, तर इथे व्यवस्थित अशी सोय आहे आपल्याला. इथे जे वाटसरू असतात त्यांना इथे पिण्यासाठी पाणी प्लस त्यांनी घाण
प्लस विहिरीमध्ये जे घाण असतात त्याला चालण्यासाठी ते चाळणी पण दिली होती. कसं आहे पाण्याचं? एकदम साधे व्यवस्थित. विहिरीतनं पाणी काढतोय प्यायला. हे पोलीस पाटील यांचं शेत आणि यांचं घर आहे इथे या गावातलं. तर मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या ॲडव्हेंचरने भरलेल्या धमाकेदार भागात. तोपर्यंत जय शिवराय.